जिल्ह्यासह गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती। काल संध्याकाळपासून पावसानं सुरुवात केली आहे। मुसळधार पाऊस पडतो। आपण इचलकरंजी हातकणंगले तालुक्यामध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता, पण काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतीला मोठा वेग आला आहे। जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड, आजरा, शाहूवाडी या धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस पडत असल्यामुळे धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होईल। आपण एका बाजूला जर बघितलं तर गेल्याच आठवड्यामध्ये पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ झाली होती, पण पुन्हा पाऊस कमी झाल्यामुळे पंचगंगेची पातळी कमी झाली होती। पण काल संध्याकाळपासून पावसाला जोर धरल्यामुळे आपण एका बाजूला तर पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढवले आहेत। धरणही मोठ्या प्रमाणात भरू लागले आहेत। इचलकरंजी शहरामध्ये सुद्धा काल संध्याकाळपासून पाऊस पडल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। आपण पावसाच्या दृष्टिकोन जर बघितलं तर इचलकरंजी सखल भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे, त्यातूनच वाहनधारक रस्त्याचा मार्ग काढत आहेत। जर असा पाऊस जर राहिला तर शेतीच्या कामांना तर वेगच येणार आहे। तर धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होऊ लागली आहे। असाच पाऊस पडावे अशी मागणी म्हणजे सध्या परमेश्वराकडे शेतकरी वर्गाकडे आहे। पण म्हणावा तसा पाऊस अजून जुलै महिना गेला, जून महिना गेला, पाऊस पडत नसल्यामुळं या जून आणि ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची सध्या आस शेतकऱ्याला लागलेली आहे। कॅमेरा निखिल विषयाचे मी साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।